नमस्ते. आज आपण बनवणार आहोत बोंबील करी. तर लास्ट इयर मी फूड चॅनल सुरू केला आणि तुम्ही सर्वांनी खूप भरभरून रिस्पॉन्स दिला. त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. त्यावेळी पण बोंबील फ्रायची रेसिपी खूप लोकांना आवडली. आज आपण बोंबील करी बनवतोय. त्यासाठी इथे फ्रेश बोंबील घेतलेले आहेत स्वच्छ धुवून. त्याला कोकम आगळ 1 चमचा, थोडंसं मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. तर आता कोकम आगळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा याला लावू शकता. आंबट असेल कुठला पदार्थ तर त्याने फिशचा जो वास असतो तो थोडासा कमी होतो. आता हे जे बोंबील आहेत ते एका बोंबीलचे 2 केलेले आहेत. तर हे असे कट करून आणतानाच आणलेले आहेत. आता याच्यासाठी वाटणामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे, थोडंसं ओलं खोबरं, लसूण एक 4 ते 5 पाकळ्या. आता हा मोठा असल्यामुळे कमी घेतला आहे. छोटा तुकडा आलं, 2 हिरव्या मिरच्या, ह्या तिखट मिरची आहे आणि कोथिंबीर. या सगळ्यामध्ये थोडंसं पाणी घालून याचं असं गंध वाटण करून घ्यायचं आहे. हे पहा एवढं बारीक, खूप पाणी घालू नका, अगदी कमीत कमी पाणी घालून बारीक वाटण करून घ्यायचं. आता फोडणीसाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. आता ह्या तेलामध्ये फोडणीला 2-3 लसूण पाकळ्या चेचून घालायच्या, जेणेकरून तेलाला लसणाचा वास लागेल. आता हा लसूण आहे तो परतून घ्यायचा. लसणाचा थोडासा कलर चेंज झाला की याच्यामध्ये आपण बारीक केलेलं वाटण होतं ते मिक्स करायचं. आता हे जे वाटण आहे ते आपल्याला मीडियम टू लो गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर हे एकसारखं हलवत राहायचं, जेणेकरून कच्चा कांद्याचा वास आणि लसणाचा वास निघून जाईल. आता याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची आणि मसाल्यामध्ये इथे आपण काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा घातलेली आहे. मालवणी मसाला किंवा तुम्ही तुमचा घरगुती मसालाही तुमच्या अंदाजानुसार तिखटासाठी घालू शकता. आता हे 2च मसाले याच्यामध्ये आपण घातलेले आहेत, एक्स्ट्राचा कुठलाही मसाला नाही आहे. आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं जोपर्यंत मसाल्याचा कलर चेंज होत नाही आणि हा मसाला असा घट्ट होत नाही तोपर्यंत. हळूहळू मसाल्याला जे आपण तेल टाकलेलं होतं ते सुद्धा सोडायला चालू होईल. आता असा मसाला आपला भाजून झाला की गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आणि हे मिक्सरमध्ये जे मी वाटण केलं त्या भांड्यालाच थोडंसं पाणी घालून खंगळून याच्यामध्ये ओतलेलं आहे. तुम्हाला किती ग्रेव्ही पातळ हवी त्या प्रमाणामध्ये याच्यात पाणी मिक्स करायचं. आता पाणी घातल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती मीडियम टू लो हायवर ठेवायची, कारण आता याला आपल्याला उकळी आणायची आहे. तर मला थोडंसं पाणी अजून याच्यात लागलेलं आहे. तर मी एवढी पातळ अशी ही करी बनवलेली आहे. आता याला व्यवस्थित खळखळून उकळू द्यायचं. मगाशी आपण बोंबीलमध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता फक्त करी किती आहे त्याच्या अंदाजानुसार याच्यामध्ये मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर हे आपल्याला आत्ताच व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे, कारण बोंबीलचा हा जो रस्सा आहे तो आपल्याला एकदा बोंबील टाकल्यानंतर जास्त वेळा उकळता येत नाही. त्यामुळे हा सुरुवातीला सगळे मसाले एकसारखे खळखळून उकळून घ्यायचे आहेत. 3 ते 4 मिनिटानंतर आपण मॅरिनेट केलेले जे बोंबील होते ते या ग्रेव्हीमध्ये सोडून द्यायचे. आता सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आणि याला 5 मिनिटं असंच उकळून शिजू द्यायचं. बोंबील शिजायला फार वेळ लागत नाही, पण तुम्ही जर खूप वेळ याला शिजवत ठेवले तर बोंबील आहेत ते ह्या ग्रेव्हीमध्ये विरघळून जातील. आता चवीसाठी याच्यामध्ये आमसूल घातलेला आहे. इथे तुम्ही आमसूल नसेल तर चिंचेचा कोळसुद्धा घालू शकता. आता याला व्यवस्थित उकळी आणून मंद गॅसवर शिजू द्यायचं. 4 ते 5 मिनिटामध्ये आपले बोंबीलचा रस्सा तयार होतो. आता गॅसची फ्लेम बंद करायची. बंद केल्यानंतर पहा छान कलर येतो ग्रेव्हीला, टेस्टही खूप अप्रतिम लागते. असा हा झटपट होणारा बोंबीलचा रस्सा तुम्ही गरमागरम भाताबरोबर खाऊ शकता किंवा मग आंबोळ्या पसरवून आंबोळ्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप सुंदर लागतात. याच्याबरोबर तुम्ही बोंबील फ्राय खाऊ शकता किंवा कुठलाही फिश फ्राय घेऊ शकता तोंडी लावण्यासाठी. रस्सा तर अप्रतिम लागतोच. ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडल्यास इतरांबरोबर शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.